नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. आज आपण हिवाळी स्पेशल खूप छान असे खमंग झटपट होणारे 3 नाश्त्याचे प्रकार बघतोय. त्याच्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा अगदी हलक्या भुकेसाठी असो, अगदी छान रेसिपी आहेत. व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. 1 कप इथे मटार घेतलेला आहे बघा, आणि हा मटार आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातलेत आणि 1 ते 1.5 इंच आलं घातलेलं आहे. इथे लसूण पाकळ्यासुद्धा 8 ते 9 घातलेल्या आहेत. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं आंबट छान अशी चव येण्यासाठी किंवा छान असं पीठसुद्धा फर्मेंट होण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं दही घालायचं आहे. या दहीमुळे पीठसुद्धा छान फर्मेंट होतं आणि अगदी नाश्तासुद्धा मऊसूत छान हलका फुलका तयार होतो. थोडंसं पाणी घालून मस्त असं आपल्याला स्मूथ अगदी वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, चमच्यावरती मी दाखवलेलं आहे, छान असं स्मूथ वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवूया. एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण हे मिश्रण बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण बनवून घेतलेलं हे काढून घ्यायचं आहे. इथे सगळं वाटण काढून घेतलेलं आहे. अगदी हेल्दी पौष्टिक रेसिपी आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला ते सुद्धा अगदी छान पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आहे. इथे आता खूप साऱ्या भाज्या माझ्याकडे होत्या, तर त्या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत बघा. कोबी बारीक चिरून घेतला आहे, अगदी छान छोटंसं अगदी बारीक काप केलेत. शिमला मिरची कट करून घेतली आहे, कांदा अर्धा घेतलेला आहे, टोमॅटो घेतला आहे. आणि इथे तुमच्याकडं पालक असेल, मेथी असेल, कोणतीही भाजी असेल तरीही तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता, किंवा नसेल अगदी तरीसुद्धा तुम्ही इथे कांदा, टोमॅटो हे तर आपल्याकडे असतं. या दोन्ही गोष्टी किंवा गाजर यासुद्धा भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता इथे माझ्याकडे सगळ्या भाज्या होत्या, तर अगदी थोड्या म्हणजे खूपच कमी प्रमाणामध्ये मी इथे घातलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या भाज्या घातल्यामुळे पदार्थसुद्धा आपला तेवढा जास्त बनणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथे मी हळद पावडर घातली आहे. इथे मी पाव चमचा धना पावडर घातली आहे, पाव चमचा जिरे पावडर घातलेली आहे. थोडासा ओवा आपल्याला घ्यायचा आहे, अर्धा चमचा किंवा 1 चमचा वापरला तरीही चालेल, तितका स्वाद छान येतो. चुरून हातावरती घालायचा आहे. इथे गरम मसाला घातलेला आहे आणि आपण इथे थोडीशी म्हणजे अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरलेली आहे. आता हे जे मिश्रण आहे बघा, हे जे पीठ आहे, तर इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा दोन्ही, म्हणजे तांदूळ आणि रवा जे अर्धी वाटी घेतलं होतं, ते दोन्ही एका वेळी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान रवाळ करून घेतलेलं आहे. आणि ते दोन्ही म्हणजे अर्धी वाटी रवा, बारीक रवा, आणि अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. चिली फ्लेक्स घातली, कारण याच्यामध्ये आपण सुरुवातीला मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे इथे अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घातलेली आहे. आता हे तांदूळ आणि रवा जो आहे तो छान फुलण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पहिलं आपण सगळं एकजीव करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे बघा 1 कप पाणी घेतलं होतं मी, तर त्याच्यातील मी थोडं करून या अशा कन्सिस्टन्सीमध्ये भिजवून घेतलेला आहे. म्हणजे तो पूर्ण कप आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे. तर आता छान अगदी मस्त असं फेटून घ्यायचं. याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच वापरणार नाही, त्यामुळे जेवढं जमेल तितकं आपल्याला हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे, अगदी हलकं होईपर्यंत. जितकं आपण जास्त फेटून घेऊ तितकं आपलं पीठ हलकं होणार आणि जाळीसुद्धा खूप छान पडणार आहे. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि इथे बघू शकता, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे. आता इथे लगेचच आपण करायला घेणार आहोत, कारण आपण रवा वगैरे पहिलं भिजवून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी. रवा आणि जे तांदूळ पीठ होतं ते छान भिजलेलं आहे. एक 5 ते 10 मिनटासाठी भिजायला ठेवायचं होतं. त्याच्यानंतर आता इथे बघा, तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने 1 ते 1.5 पळी इथे मी बॅटर घातलेलं आहे आणि छान या पद्धतीने पसरून घेतलेलं आहे.
या पद्धतीनं आपण चिले बनवून घ्यायचे आहेत। अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे अगदी खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। कुठेही आपल्याला इथे गॅस वाढवायचा नाही, म्हणजे छान अगदी खरपूस भाजले जातात, तितकेच चवीलासुद्धा खूप छान लागतात। आता हा पहिला चिला आहे, तर त्याच्यामुळे थोडासा इथे तुटला, पण ठीक आहे, नंतरचे सगळे अगदी छान व्यवस्थित तयार होतात। आता बघू शकता तो सुद्धा छान अगदी खरपूस भाजल्यानंतर काढून घेतलेला आहे। परत थोडंसं तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा, आणि त्याच्यावरती पुढचं बॅटर घालून घेते। या पद्धतीने आपल्याला 1 ते 1.5 पळी बॅटर घालून छान पसरवून घ्यायचं आहे, इथे बघू शकता। आणि इथे आपल्याला जेव्हा बॅटर घालतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे, आणि नंतर अगदी थोडंसं सुकायला लागलं, वरतून थोडंसं सुकायला लागलं की त्याच्यानंतर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान अगदी शेवटपर्यंत हे खरपूस भाजून घ्यायचं आहे चिला। थोडंसं वरतून तेलसुद्धा टाकलं होतं, इथे बघू शकता। दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेलं आहे। या पद्धतीनं काढून घेऊया। आता जो पहिलावाला होता तो थोडासा कट झालेला, तर तो मी साईडला ठेवलेला आहे। त्याच्यानंतर आता पुढचासुद्धा बघा, अजून एक मी तुम्हाला दाखवते। या पद्धतीनं खूप छान हा हेल्दी नाश्ता होतो आणि पटकन तयार होतो। इथे आपल्याला जास्त वेळ लागत नाही, किंवा अगदी पीठसुद्धा फर्मेंट व्हायची गरज नाही। आता मी तुम्हाला याच्यामध्ये दही घातलं, त्याच्यामुळे सांगितलं दही घातलं आहे आपण, तर त्याच्यामुळे कसं जाळीसुद्धा इथे बघू शकता खूप छान पडते। आणि रवा आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे तितकासा आपला हा पदार्थ जो आहे तो खायलासुद्धा खूप छान लागतो आणि कुरकुरीतसुद्धा मस्त तयार होतो। दह्यामुळे थोडासा मऊसुद्धा तयार होतो। आणि अशा पद्धतीनं हा सुद्धा बघू शकता तुम्ही, तेल टाकून दोन्ही बाजूनी छान अगदी भाजून घेतलेला आहे। थोडासा टाईम लागतो भाजण्यासाठी, लो टू मीडियम फ्लेमवरती आपण सगळं अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेतो आहे, त्याच्यामुळे थोडासा टाईम लागतो, पण तितकाच हा हेल्दी नाश्ता आहे। मुलं आपल्या भाज्या खात नाहीत, मग असं काहीतरी फसवाफसवी करून त्यांना भाज्या खाऊ घालायला लागतात। तर अशा पद्धतीनं सॉससोबत किंवा असंही खायला खूप टेस्टी लागतो हा चिला। आता इथे मी 4 चिले बनवून घेतलेले आहेत। बाकीचं जे बॅटर होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिले, ते नंतर दुपारच्या किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी आपण बनवू शकतो, ते फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल। इथे बघू शकता खूप मस्त जाळी पडलेली आहे, आणि अशा पद्धतीचे असं मिक्स भाज्या आणि ओला वाटाणा याच्यामधून आपण हा जो नाश्ता बनवला आहे खूप मस्त चाललेला आहे। अगदी दहीसोबत सॉससोबत तुम्ही नक्की सर्व करू शकता, खायलासुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, किंवा कट करूनसुद्धा याचे पीसेस करून छोटे छोटे दिले तरीही मुलं आवडीनं खातात। अगदी मोठ्यांनासुद्धा, पाहुणे मंडळी जरी आली तरी मिक्स भाज्यांपासून हा नाश्ता नक्कीच सगळ्यांना आवडणारा आहे। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येईल। आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीची एक छानशी कमेंट करूनसुद्धा सांगा, ज्याच्याने आम्हीसुद्धा छान मोटिवेट होतो। आजची आपली दुसरी रेसिपी आहे 8 दिवस टिकणारे मेथीचे ठेपले। बघू शकता आज आपण इथे बनवलेले आहेत मेथीचे ठेपले, पराठेसुद्धा म्हणू शकता तुम्ही। अगदी बघा खूप छान मऊसूत झालेले आहेत। तर आता हे मऊसूत असेच्या असे अगदी 5 ते 6 दिवस टिकण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत। तो पदार्थ या पिठामध्ये मिसळला की आपले हे मेथीचे ठेपले अगदी छान मऊसूत, अगदी कमीत कमी पीठ वापरून, जास्तीत जास्त मेथी वापरून खूप छान चवीचे पराठे आज आपण इथे बनवणार आहोत। अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता, किंवा अगदी संध्याकाळच्या किंवा सकाळच्या चहाच्या वेळेससुद्धा चहासोबतसुद्धा खाण्यासाठी खूप छान लागतात। हे पराठे दही किंवा सॉससोबत खूप छान लागतात। नक्की एक वेळा तुम्ही ट्राय करा। तर आता इथपर्यंत थोडी जरी रेसिपी आवडली असेल
तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता बघा इथे मेथी स्वच्छ धुवून अगदी पाणी निथळवून अगदी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे. आता फक्त हिची पानं फक्त घेतलेली आहेत, बिलकुल देठं घ्यायची नाहीत, जेणेकरून आपली मेथीचे जे ठेपले आपण बनवणार आहोत तर ते फाटणारसुद्धा नाहीत. त्यासाठी फक्त पानं आपण इथे काढून घेतलेली आहेत. तर आता इथे बघू शकता तुम्ही, इथे अगदी कपाच्या मापाने बघितलं तर अगदी 1.5 कप इथे भरलेला आहे. म्हणजे दाबून म्हटलं तर 1 कप आणि वरतून अगदी हलक्या हाताने भरलेलं होतं, म्हणजे अगदी 1.5 कपच बरोबर भरलेलं होतं. तर आता ह्याच्यात पीठसुद्धा त्या मापानं घालायचं आहे बघा. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे, अगदी दाबून घातलेलं आहे, म्हणजे ते 1.25 कप इतपत भरलेलं आहे. तुम्ही नक्की इथे 1.5 कप किंवा 1.25 कप वापरू शकता. 1/2 कप इथे बेसन घातलेलं आहे आणि जो सिक्रेट पदार्थ मी बोलले तो म्हणजे 1/2 कप आपल्याला इथे दही घालायचं आहे. त्याच्यानंतर काही सुके मसाले आपण ह्याच्यात घालून घेऊया. तर त्याच्यामध्ये हळद पावडर घातलेली आहे, मिरची पावडर घातली आहे, त्याच्यानंतर धनाजिरा पावडर घातली आहे, हिंग घातलेला आहे 1/2 चमचा. आता बघा इथे जे तुम्हाला चमच्यावरती मी दाखवलं तर तो इथे खरडा म्हणजे ठेचा घातलेला आहे. तुम्ही आलं लसूण मिरचीचं वाटणसुद्धा इथे घालू शकता. अगदी कमी जास्त तुम्ही तिखटसुद्धा इथे वापरू शकता. तर इथे बघा थोडासा ओवा घेतलेला होता, ओवासुद्धा हातावरती छान असा क्रश करून तो चोळून घातलेला आहे बघा. त्याच्यानंतर मिरची पावडर इथे मी अगदी आपण खरडासुद्धा वापरलेला आहे, त्याच्यामुळे मिरची पावडर मी इथे 1/2 चमचाच घातलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. अगदी तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता, खूपच छान होतात चवीला. तर आता बघा थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान असा ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता काय इथे पाणी वापरायचं आहे, आता ही जी मेथी होती तर ती पूर्णपणे कोरडी करून घेतलेली होती मी. तर मी मेथीचे ठेपले बनवण्यासाठी मेथी धुवून घेतली होती, पण काही कारणास्तव त्याचे ठेपले बनवायचे राहून गेले आणि मी ते दुसऱ्या दिवशी बनवले, त्याच्यामुळे पूर्णपणे ती कोरडी झाली होती. आता जर ती ओली असेल तर आपल्याला इथे पाणी घालायची बिलकुलच गरज नाही, अगदी दही आणि पाण्यासोबत ती छान अशी मळलीसुद्धा जाते. तुम्ही इथे कमी जास्त पीठसुद्धा वापरू शकता, पण इथे अगदी कमीत कमी पीठ वापरून आपण खूप छान अगदी मऊसूत 7 ते 8 दिवस टिकणारे हे मेथीचे ठेपले आज इथे बनवणार आहोत. तर आता बघा पीठसुद्धा छान मळून झालेलं आहे. आता हे पीठ थोडंसं तेल वरतून लावायचं आणि छान असं एक 5 मिनटासाठी ठेवायचं आहे झाकून. आता इथे झाकून ठेवलेलं आहे. काही वेळानंतर म्हणजेच 5 मिनटानंतर छान अगदी मेथीसुद्धा पिठासोबत मस्त भिजली जाते बघू शकता. आणि आता थोडंसं पीठ घेतलेलं आहे साईडला, अगदी थोडंसं घेतलेलं आहे. गरज वाटली तरच तुम्ही ते वापरू शकता, नाहीतर असंच थोडंसं हाताला तेल लावायचं किंवा ऑलरेडी आपण पिठामध्ये सुद्धा तेल घातलेलं आहे, त्याच्यामुळे हातालासुद्धा हे गोळे चिटकत नाहीत. चिटकलेच तर थोडंसं हाताचं काढून घ्यायचं आणि परत आपल्याला हे छान असे एकसारख्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता बघा एकसारख्या आकारामध्ये गोळेसुद्धा तयार करून झालेले आहेत. आता बघा हे गोळे थोडंसं पीठ लावायचं आहे, अगदी छान थोडंसं भुरभुरलं तरीही चालेल. पीठ लावून थोडंसं छान असे हे ठेपले लाटून घ्यायचे आहेत. तर आता इथे बघा अशा पद्धतीनं थोडं पीठ लावून लाटून घ्यायचे, जेणेकरून आपले पळपुटाला चिकटणारसुद्धा नाहीत. कारण ह्याच्यामध्ये कसं बेसन असतं आणि नुसती मेथी असते, पीठ कमी वापरलेलं असतं, त्याच्यामुळे चिटकूसुद्धा शकतात. तर इथे बघा आता खूप छान हा ठेपला तयार झालेला आहे. आता अगदी पातळ मऊसूत ठेपले बनण्यासाठी छान असे मऊसूत होण्यासाठीच आपल्याला इथे बघा जाड लाटायची सुद्धा गरज नाही. तर इथे अगदी छान पातळ लाटून घेतलेले आहेत. आता बघा काठाचं झाकण वगैरे काही ना काहीतरी असतंच आपल्याकडे किंवा ताटसुद्धा असतं काठाचं. तर या पद्धतीने अगदी छान गोलाकार बनवून घ्यायचे. जर तुम्हाला गोलाकार हवे असतील तर तुम्ही छान एकसारख्या आकारामध्ये गोलाकार बनवू शकता. तर इथे बघा छान बनला आहे गोलाकार, अगदी पातळ मस्त झालेला आहे. मेथी बघा किती छान अगदी ठेपल्यामध्ये अगदी रसरशीत छान दिसते. भरगच्च मेथी आहे, पीठ कमी वापरलेलं आहे. त्याच पद्धतीने दुसरासुद्धा लाटून घेतलेला होता आणि तोसुद्धा
या पद्धतीने झाकण ठेवून छान असा गोलाकार बनवून घेतला। अशाच पद्धतीने सगळे मेथीचे ठेपले आपण इथे बनवून घेऊया। अगदी हे मेथीचे ठेपले बघू शकता एकावर एक ठेवलेले आहेत मी, तरी सुद्धा एकमेकांना चिकटले सुद्धा नाहीत। खूप छान तयार होतात, नक्की बनवून बघा। आता बघा तवा सुद्धा गरम झालेला आहे। तव्यावरती एक एक करून आपण सगळे मेथीचे ठेपले शेकून घ्यायचे आहेत। काहीच गरज नाही एक लाटला की पटकन शेकून घेण्याची। अगदी तुम्ही एकदम सगळे लाटून ठेवले आणि त्याच्यानंतर शेकायला घेतले तरीही चालू शकते। इथे बघू शकता सगळे आपण एकाच वेळी लाटून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे ठेपले सगळे हाय फ्लेमवरतीच शेकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले ठेपले कडक होणार नाहीत, मऊसूत छान होतात। आता बघा अगदी कडक होणार नाहीत, पण अगदी छान असे वरती बघू शकता डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। खूप छान कलरसुद्धा दिसतोय आणि डागसुद्धा छान पडलेले आहेत। अशाच पद्धतीने सगळे मेथीचे ठेपले आपण इथे भाजून घेऊया। तेल तूप बटर काहीही लावू शकता तुम्ही। अगदी इथे बघा तेल लावलेलं आहे मी, बटर लावून किंवा तूप लावून सुद्धा खूप छान होतात। इथे आपले सगळे मेथीचे ठेपले बनवून तयार आहेत। आता बघा हे तुम्ही अगदी सॉस दही सोबत सुद्धा खायला घेऊ शकता। अगदी जवळून सुद्धा दाखवते। आता हेच एक ठेपला मी तुम्हाला दाखवते, अगदी बघू शकता चुरगळला तरी सुद्धा अगदी आहे तसा राहतो, अगदी मऊसूत छान झालेला आहे। या पद्धतीने नक्की बनवून बघा। आता हे ठेपले याच्यासोबत खाण्यासाठी सॉस आणि दही सोबत खूप छान लागतात। अगदी तोडून सुद्धा इथे तुम्हाला दाखवला, एक चुरगळून सुद्धा दाखवला, बघितलेच तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती छान ठेपले झालेले आहेत। कमी वेळामध्ये होतात, तसेच टिफिनसाठी मुलांना आवडणारी रेसिपी आहे, सगळ्यांनाच खूप आवडते। तर नक्की बनवून बघा आणि आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटसुद्धा एक छानशी करून मला नक्की सांगा कशी वाटली आपली मेथीचे ठेपलीची रेसिपी। आणि दही घालून नक्की बनवून बघा। हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे म्हणजे अगदी छान मऊसूत राहतात। आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघू शकता मेथी अगदी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। इथे फक्त पानं घेतलेली आहेत आणि ही पानं बघा एका कपाच्या मापाने मोजून घेतलेत। 2 कप पानं भरलेली होती, तर ती स्वच्छ धुवून घेतली पहिली। त्याच्यानंतर इथे आता चिरूनसुद्धा घेतलेत बघा। चिरून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ लावून ठेवायचं आहे। इथे बघू शकता छान असं मीठ लावलेलं आहे, सगळीकडे अगदी छान मीठ लावून चोळून घ्यायची मेथीला। त्याच्यानंतर इथे आपल्याला ही मेथी एक 4 ते 5 मिनिटासाठी अशी साईडला ठेवून द्यायची आहे, जेणेकरून अगदी मेथी जी आहे आपली अगदी मऊ होईल, सॉफ्ट होईल। त्याच्यानंतर आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 4 मिरच्या घेतलेत, म्हणजे आवडीनुसार तिखटानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेत 7 ते 8। त्याच्यानंतर जिरे 1 चमचा आणि आपल्याला इथे धने 1 चमचा घालायचे आहेत आणि छान असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे जे वाटण आहे ते आपल्याला याच पदार्थामध्ये पुढे लागणार आहे। तर आता ही जी मेथी होती बघा मीठ लावून ठेवलेली साईडला, ती सुद्धा इथे बघू शकता किती छान अगदी मऊसूत झालेली आहे। आता ही सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठासोबत। तर या मेथी भरपूर सारी मेथी आहे, 2 कप म्हणजे त्याच्यामध्ये बघा आपल्याला पीठ घालायचे आहे। तर यामध्ये आपण 1 कप बाजरीचं पीठ घातलेलं आहे, ते सुद्धा छान चाळूनच घेतलेलं होतं। आणि इथे 1 कप आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, ते सुद्धा चाळूनच घेतलेलं आहे। आता त्याच्यासोबतच इथे मी 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं आलं लसूण मिरचीचं ते सुद्धा घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे,
आणि इथे मिरची पावडर मी वापरलेली आहे अर्धा चमचा, कारण आपण ह्याच्या पहिलंसुद्धा मिरची वापरलेली आहे. ओवा घातला आहे हातावरती चोळून, 2 चमचे तीळ घातलेत. त्याच्यानंतर इथे मी धणा पावडर, जिरा पावडर मिक्स करून घातलेली आहे. थोडासा गरम मसाला वापरायचा असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. आता इथे मी तुम्हाला 2 पदार्थ जे बोलले ते हेच ते पदार्थ आहेत. तर आपल्याला इथे 1 ते 2 चमचा दही वापरायचं आहे. इथे मी दही वापरलेलं आहे आणि टोमॅटो 1 आपला मिक्सरमध्ये छान प्युरी बनवून घेतली ती वापरलेली आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि या पद्धतीनं सगळी मेथी अगदी या पिठासोबत छान मळून घ्यायची आहे. इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी मस्त छान आपण चपातीचा गोळा कसा मळून घेतो अगदी या पद्धतीनं मेथीसुद्धा छान पिठामध्ये मिसळली पाहिजे आणि पीठसुद्धा छान मेथीला लागलं पाहिजे. या पद्धतीनं आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पण पहिलं जे मेथीचा अंगचा ओलापणा असतो त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ छान जितकं जमेल तितकं मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर मळायचं आहे. इथे आपण मळून घेऊयात. इथे बघू शकता छान असा गोळा मळून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल वरती घ्यायचं हातावरती आणि आपल्याला हे परत एक वेळा तेलावरती छान मळून घेऊन ठेवायचं आहे पीठ बाजूला साईडला. एक 5 ते 10 मिनिटासाठी छान आपल्याला झाकून ठेवायचं आहे. याच्याने पीठसुद्धा छान भिजतं. इथे बघू शकता मऊ झालेलं आहे मस्त. आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. याच्यातून आपल्याला 2 पदार्थ बनवायचे आहेत. तर या आकाराचे, लिंबाच्या आकाराचे आपल्याला इथे गोळे करायचे आहेत. इथे मी आपण 4 ते 5 गोळे करून घेऊया. इथे 5 गोळे तयार आहेत. आता पुढचा एक गोळा मी घेते, तो आपल्याला या पद्धतीनं मोठा घ्यायचा आहे. म्हणजे चपातीचे 2 गोळे याप्रमाणे एक गोळा असं आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे. तर इथे हे 3 गोळे मोठे बनवून घेतलेले आहेत आणि हे छोटे छोटे 5 गोळे आता इथे तुम्ही थोडंसं पीठ लावू शकता, कारण मेथी आणि पीठ असल्यामुळे थोडंसं चिकटण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी बघा थोडंसं पीठ लावायचं आहे आणि आपल्याला या पद्धतीनं हा गोळा पूर्णपणे छान अगदी लाटून घ्यायचा आहे. ठेपल्याच्या आकारामध्ये इथे लाटून घ्यायचा आहे. आता इथे संपूर्ण आपण हा लाटून घेऊया. थोडंसं पीठ लावायचं, असं वाटलं चिकटते तर थोडंसं पीठ लावायचं. अगदी छान अगदी पातळ आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत. आता पुढे बघा एकसारख्या आकारासाठी आपल्याला इथे आपल्याकडं काठाचं वगैरे झाकण असतं किंवा डिश असते, तर त्याच्याने तुम्ही इथे एकसारख्या आकारामध्ये हे बनवून घेऊ शकता. इथे बघू शकता या आपल्या डिशने आपण छान अगदी इथे एक असं गोलाकार छान बनवून घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं दुसरासुद्धा इथे मी ठेपला लाटून घेतलेला आहे आणि आता तोसुद्धा आपण याच पद्धतीनं गोलाकार बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला हे शेकायचे आहेत. तर हे शेकत असताना आपल्याला अगदी हाय फ्लेमवरती शेकून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आपले जे ठेपले आहेत ते अगदी छान मऊसूत राहतात. आणि आपण याच्यामध्ये दही घातल्यामुळे सुद्धा खूप छान राहतात मऊसूत. अगदी 6 ते 7 दिवस हे मेथीचे ठेपले खाण्यासाठी मस्त राहतात सुद्धा, टिकतात सुद्धा. तर आता बघा याच्यामध्ये आपण जे टोमॅटोची प्युरी घातले त्याच्यामुळे जो मेथीचा जो थोडासा कडवटपणा असतो तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. आपल्याला बिलकुलही मेथीमुळे हे पराठे किंवा हे ठेपले जे आहेत ते बिलकुलही कडवट लागत नाही. तर या पद्धतीनं अगदी डाग पडेपर्यंत छान आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. इथे बघा तेल लावून भाजते मी, तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तूप, बटर, तेल काहीही जे मुलांना आवडेल किंवा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही इथे लावून शेकू शकता. हाय फ्लेमवरतीच बनवून घ्यायचे आहेत. इथे दुसरासुद्धा बघू शकता छान अगदी या पद्धतीनंच शेकून घेतलेला आहे. अगदी छान मेथीसुद्धा बघू शकता खूप छान दिसते पराठ्यामध्ये. आता आपल्याला इथे पुऱ्यासुद्धा बनवायच्या आहेत बघा. तर पुऱ्यासुद्धा आपण ते 3 गोळे मोठे घेतले होते, तर त्याच्यामधून अगदी ते गोळे लाटून घेतले चपातीच्या आकाराचे आणि झाकणाने बघा या पद्धतीनं आपल्याला इथे पुऱ्या बनवून घ्यायच्या होत्या. त्या पुऱ्यासुद्धा इथे बनवून घेतलेल्या आहेत. तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं होतं आणि पुरी सोडताना हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मीडियम टू
लो फ्लेमवरती आपल्याला ही पुरी शेवटपर्यंत तळून घ्यायची आहे. इथे बघू शकता खूप छान अगदी टम्म फुगते पुरी. असे हे 2 पदार्थ आपण या मेथीपासून आज बनवलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल, थोडी जरी आवडली रेसिपी तर पटकन एक लाईक करा. चॅनलवरती कोण नवीन असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर माझे व्हिडिओ आवडत असतील, रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा वाजवायला अजिबात विसरू नका. आणि इथे बघू शकता आता हे आपले पराठेसुद्धा तयार आहेत आणि इथे पुऱ्यासुद्धा या पद्धतीनं आपल्या सगळ्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अगदी तुम्हाला याचा आवाजसुद्धा ऐकवून दाखवते. खूप छान अगदी कुरकुरीत अगदी वरतूनसुद्धा मस्त अगदी पुऱ्या झालेल्या आहेत. चवीलासुद्धा तितक्याच छान होतात. नक्की या पद्धतीने बनवून बघा. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी पराठे आणि हे दोन्हीही तुम्ही जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही बनवू शकता. इथे बघू शकता आपला पराठासुद्धा अगदी मऊ छान झालेला आहे. हातावरती थोडंसं मी तुम्हाला दाखवते सुद्धा. इथे मेथीसुद्धा बघू शकता खूप छान अशी हिरवीगार दिसते, पानं दिसत आहेत छान, त्याच्यामुळे खायलासुद्धा तितकीच छान लागते, मऊसूत अगदी. रेसिपी कशा वाटल्या तुम्हाला चारही ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.